SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज सोलापूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले। झोपडपट्टी व हद्दवाढ भागातील घरांवरून जाणाऱ्या धोकादायक विजेच्या तारांमुळे अनेक दुर्घटना घडल्या असून नागरिकांना जीव गमवावा लागला आहे। तसेच शहरात महापुरुषांच्या जयंती, धार्मिक उत्सव व विविध सामाजिक मिरवणुकांदरम्यान रस्त्यांवरील कमी उंचीच्या विजेच्या तारांमुळे अडचणी निर्माण होतात व अनेकदा वीज पुरवठा खंडित करावा लागतो। नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून या तारांचे तातडीने स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी केली। यामध्ये प्रथम घरांवरून जाणाऱ्या तारांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली। सोलापूरच्या प्राणी संग्रहालयासाठी उर्वरित 15 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करावा। छत्रपती संभाजी महाराज तलाव विकासासाठी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेत प्रस्ताव पाठवावा अशीही मागणी करण्यात आली। सोलापूर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मंजूर झालेल्या 1378 कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनी योजनेला गती मिळत आहे। तसेच शहरातील उड्डाणपूल प्रकल्प मार्गी लागल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करण्यात आले। सोलापूरच्या विकासासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी यापुढेही पाठपुरावा अविरत चालूच राहील।